लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नाशिकमधील गंगापूर रोड परिसरात डॉक्टर विवाहित महिलेच्या आत्महत्येनंतर या प्रकरणाला नवं वळण मिळालंय। डॉक्टर मनीषा जेजुरकर आत्महत्या प्रकरणी त्यांचे पती डॉक्टर निलेश जेजुरकर यांच्यावर गंगापूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय, तर ते सध्या फरार असल्याची माहिती समोर आली आहे। गंगापूर रोड परिसरात राहणाऱ्या डॉक्टर मनीषा जेजुरकर यांनी काही दिवसांपूर्वी राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली होती। या घटनेनंतर त्यांच्या माहेरच्या नातेवाईकांनी पती डॉक्टर निलेश जेजुरकर यांच्यावर मानसिक छळ केल्याचा आरोप करत गंगापूर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली आहे। गेल्या 2 वर्षांपासून पती पत्नीमध्ये वाद सुरू असल्याचंही नातेवाईकांनी सांगितलंय। दिनांक 6/3/26 रोजी 12:30च्या अगोदर आर्यन नर्सिंग समोर जेजुरकर यांनी आत्महत्या केली होती। ती घटना 6/3/26 होती। आज सकाळी 12 वाजता त्यांच्या बहिणीने फिर्याद दिली आहे। त्यावरून आम्ही डॉक्टर जेजुरकर यांच्याविरुद्ध कलम 108 प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे। पुढील तपास चालू आहे। त्या फिर्यादीमध्ये त्यांनी म्हणल्याप्रमाणे डॉक्टरांचा घरात असलेल्या संबंधावर कायम वाद होत होते आणि त्याच्यावरून त्या मॅडमने आत्महत्या केलेली आहे अशी फिर्याद दिली आहे। नाही, पोलिसांकडे काही कंप्लेंट नव्हती आता याच्या अगोदर आणि हा गुन्हा आज त्यांनी फिर्याद दिली। काल रात्री ते पोलिसांना आले होते, परंतु फिर्याद न देताच निघून गेले होते। आम्ही काल रात्री त्यांचा जबाब नोंदवलेला होता, परंतु त्यांनी फिर्यादीवर सही केलेली नव्हती। आज ते आले, त्यांनी सगळे विचार विमर्श करून त्यांनी फिर्याद दिलेली आहे आणि त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आरोपीचा शोध घेण्यासाठी गुन्हा दाखल झाल्यावर लगेच टीम रवाना केली आहे। दरम्यान पोलिसांनी तक्रारीच्या आधारे डॉक्टर निलेश जेजुरकर यांच्यावर गुन्हा दाखल केला असून सध्या ते फरार असल्याची माहिती समोर आली आहे। गंगापूर पोलिसांनी क्राईम ब्रँचच्या पथकाकडून त्यांचा शोध सुरू आहे। तसेच या प्रकरणात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप करत दोषींवर कठोर कारवाई करावी आणि न्याय मिळावा अशी मागणी मयत डॉक्टर मनीषा जेजुरकर यांच्या भावांकडून करण्यात आली आहे। ब्युरो रिपोर्ट, नाशिक न्यूज, नाशिक। कुष्ठरोग हा शाप नाही तर एक उपचार योग्य आजार आहे। मायकोबॅक्टेरियम लॅप्रे जीवाणूमुळे होणारा हा जुनाट संसर्गजन्य रोग त्वचा, मज्जातंतू आणि नाकाच्या आतील त्वचेवर परिणाम करतो। सुन्नपणा, फिकट पॅचेस, बोटे वाकडी होणे किंवा नाक चोंदणे ही त्याची लक्षणे आहेत। संसर्ग झाल्यानंतर लक्षणे दिसायला 5 ते 20 वर्ष लागू शकतात, पण घाबरण्याचं कारण नाही। मल्टी ड्रग थेरपीने हा रोग पूर्णपणे बरा होऊ शकतो। म्हणूनच वेळेवर निदान करा, उपचार घ्या आणि जागरूकता पसरवा। सार्वजनिक आरोग्य विभाग, नाशिक महानगरपालिका द्वारे जनहितार्थ प्रसारित। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।